पुणे महानगरपालिका एम्प्लॉईज युनियनच्या 66व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन माननीय महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले। पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक 14 या विशेष शाळेतील मुलांना तसेच महानगरपालिकेतील विविध कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे तृतीयपंथी सेवकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले। पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष श्री बजरंग पोखरकर यांनी सेवकांसाठी महापालिका भवनात उभारण्यात आलेले उपहारगृह लवकरात लवकर सुरू करावे, तसेच 2005 नंतर सेवेत आलेल्या सेवकांना सेवानिवृत्तीनंतर अंशदायी आरोग्य योजना लागू करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली। महापालिका आयुक्त यांनी पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे विशेष असे कौतुक केले। पुणे महानगरपालिकेची वाढलेली हद्द, त्यामुळे सेवकांवर वाढता कामाचा ताण, यामुळे आगामी काळात महानगरपालिकेची विविध संवर्गातील पदे भरली जातील असे त्यांनी आवर्जून सांगितले। तसेच येणाऱ्या काळात पीएमसी एम्प्लॉईज युनियनला आपल्या कामाचा आणखी मोठा अहवाल छापण्यासाठी अधिक जोमाने काम करावे लागेल, त्याकरिता युनियनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वस्त केले। अहवाल प्रकाशन कार्यक्रमाला अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री ओमप्रकाश दिवटे, सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती उल्का कळसकर, नगर सचिव श्रीमती योगिता भोसले, उपायुक्त श्री माधव जगताप, मुख्य कामगार कल्याण अधिकारी श्री नितीन केंजळे आणि मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे सेवक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजू ढाकणे यांनी केले। त्यांनी सूत्रसंचालनात पुणे शहरातील विविध प्रश्नांवर आयुक्तांना असलेला अभ्यास आणि ते सोडवण्यासाठी आयुक्त प्रशासनाच्या वतीने करत असलेले प्रयत्न याची माहिती दिली। आभार प्रदर्शन कार्याध्यक्षा श्रीमती पूजा देशमुख यांनी केले। शेवटी सर्व सेवकांना पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।